को ऐसा मजा चखाएंगे ना कि खेलना कूदना भूल जाएंगे, कह दे रहे हम। अम्मा रुकिए। अम्मा वो पांडे जी के बच्चों ने कुछ नहीं किया। हेडलाइट हमसे टूटी। तुमसे टूटी? कैसे? छोटा सा एक्सीडेंट हो गया। इस कन्या के कुंडली में सूर्य नीच का है, जो इनके बच्चे के लिए खतरनाक योग बन रहा है। कोई तो उपाय होगा गुरुजी। अब कुछ नहीं माताजी, एक घर ही इसका और इसके बच्चे का रक्षा सूत्र है, और इसके सिवा कोई पर्याय नहीं। आई द्या ना, मी निवडते। नाही अगं झालंच, काय त्याला करून टाकते मी। आपण गौरीसाठी इतके पैसे खर्च करतोय, पण त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही। काय ग, म्हणजे काय? म्हणजे तिच्या सासरचे तिला त्रास देतायतच। आइंदा आपने हमसे इस लहजे में बात की तो हम सारा लिहाज छोड़ देंगे। हम अपनी बहुओं के सामने आपकी मनमानी नहीं सहेंगे, और अपना सारा ध्यान भगवान के भजन में लगाइए। इथे माझा नवरा मला माफ करायला तयार नाहीये, आणि तिथे त्या गौरीच्या विरुद्धात असलेलं अख्खं सासर तिच्या बाजूनी आहे। फक्त अम्माजी तग धरून आहेत, पण तरी तिचं काही नुकसान होतच नाहीये। आणि इथे मी माझ्या नवऱ्याबरोबर अशी उपऱ्यासारखी शी। त्या 1.5 शाण्या गौरीचे होणारे लाड मला बघवत नाहीयेत। एरवी तत्व म्हणणारे बाबा सुद्धा आता तिच्या आनंदात आपला आनंद आहे असं म्हणतात। त्यांना सुद्धा भडकवून काही उपयोग झालेला नाहीये। पण मी सुद्धा निशा आहे, निशा। सहजासहजी हार नाही मानणार। मी गौरीला सुखात नाही राहू देणार। हॅलो, काय ग, गडबडीत आहेस का? नंतर बोलू का? नाही निवांतच आहे, बोल ना। तब्येत कशी आहे? बरी आहेस ना? हो। काळजी घे ग बाई, पहिले 3 महिने खूप जपावं लागतं। उगाच दगदग करू नकोस हा। नाही दगदग कसली वहिनी? अगं इथे अम्माची काहीच करू देत नाही। हो ना, म्हणजे त्या तिथे असताना आम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाहीये। त्यांचं सगळं कसं अगदी रीतसर असतं ना। म्हणजे फोन आला होता त्यांचा की बातमी सांगितल्यावर तुमच्याकडे शगुन पाठवायचा असतो। शगुन बद्दल काय? नाही अगं, काही नाही। म्हणजे त्या सांगत होत्या की तुमच्याकडे काय काय पाठवायचं असतं ते। म्हणजे भरवच असतं ना ग तुमच्यात, सोनं नाणं, भारी कपडे, मिठाया, एवढ्या सगळ्याचा लाखपर्यंत तरी खर्च येईल ना। पण तू काळजी करू नकोस हा। नची आणि बाबांनी 2-4 लाखाची सोय केली आहे। 2-4 लाख? हो, आता सोन्याचे दागिने, भारी कपडे, आता एवढं सगळं पाठवायचं म्हटल्यावर एवढा खर्च तर होणारच ना। पण आणि आजकाल काय ग, कर्जही मिळतात पटकन। तू काळजी करू नकोस। तुझ्या सासरच्यांना जसा हवाय ना तसाच शगुन आम्ही पाठवू। चल, तू आता ऑफिसला असशील, मी नंतर बोलते हा तुझ्याशी। नाही वहिनी, मी घरीच आहे अगं, म्हणजे पुस्तकच वाचत बसले होते। तू बोल ना, काय म्हणत होतीस तू? कर्जाचं काय? ते सगळं सोड ग, पण मला सांग, तू घरी कशी काय? तब्येत बरी आहे ना? हो, तब्येत बरी आहे माझी, रजा घेतली। हॅलो। हा गौरी, मी बोलतोय। कशी आहेस? मी बरी आहे बाबा, तुम्ही? मस्त आहे। अगं नातूच्या स्वागताची तयारी करतोय। आतापासून? मग करायला नको? अगं पहिलं नातवंड आहे। बरं मला सांग, तू आता कामावरच का घरी आहेस? नाही घरीच आहे। आज सुट्टी घेतली, म्हणजे सहजच। त्याला आम्हाला बरं वाटेल घरी आराम करताना बघून। नोकरीवर जाऊ नको म्हणत असतील ना त्या?
नाही तसं नाही म्हणजे हे बघ, त्यांची काळजी साहजिक आहे का? या दिवसात काळजी घ्यायला पाहिजे ना. खरं तर कसं बाळ लहान असताना आईनं त्याच्या बरोबर राहणं फार गरजेचं आहे. तुला लक्षात येतं का मी काय म्हणतो ते? सुरुवातीला जेवढा बाळाला वेळ देता येईल ना तेवढा द्यायचा. नोकरी करायला अख्खं आयुष्य पडलंय तुझं. विचार आहेस, कामात एक्सपिरियन्स आहे तुला. मला त्यांना कुठे नोकरी मिळू शकते. पण हे जे दिवस आहेत, हा जो अनुभव आहे ना, हा पुन्हा पुन्हा आयुष्यात मिळत नाही, लक्षात ठेव. अगं सगळे सांगतात तर आराम कर ना, लाड करून घे. तुला पटतं ना मी काय सांगतो ते? हो बाबा. तिथे काय तुझे लाड करायची स्पर्धा सुरू असणार. माझ्या सासूबाई, तुझ्या सासूबाई, त्यांच्या सासूबाई. हो बाबा. बरं, माझ्या सासूबाई तुझ्या संसारात काही लुडबुड करत असतील ना? करतात का? नाही ना? तर तिथे पाठवून मुंबईला. बाबा हो नाही, आजी जे काही करते ना ते खूप प्रेमाने करते. तर काळजी घे आणि कशाचाही ताण घेऊ नकोस मनाला, कळलं? काय बारीक सारीक प्रश्न उभा राहिला आईला किंवा मला फोन कर, समजून घ्यायला. हो समजलं. ठेवू फोन. हो, काळजी घ्या. चल बाय. आज हम कह रहे हैं ना, कल को रिश्तेदार और मोहल्ले वाले कहेंगे कि बहू में क्या दोष है, इसकी गोद अभी तक भरी क्यों नहीं। सरला का बच्चा ना होना हमारे लिए कोई समस्या नहीं, हमारे लिए सबसे बड़ी समस्या है आप और आपकी गलत सोच। आपल्या हॉटेलवर कर्ज आहे. देर इज वन गाय, गौरव. तर त्याने कुठून तरी फायनान्सर मिळवला आणि त्यांना आपल्याला महिन्याभरात रक्कम परत करायची. काय त्रास द्यायचा ते? तुलाच एक दिवस पश्चाताप होईल. एक दिवस तुलाच तुझं हे दुकान बंद करायला लावते की नाही बघ. बघू ना. पुढच्या 15 दिवसात 15 दिवसात तुझं दुकान बंद करते की नाही बघ. शब्द आहे माझा. बायको कशी पाहिजे? कशी? जीजी म्हणती तशी, एकदम खमकी, माझ्या घराला सांभाळणारी. हा, दिसायला देखील नसली तर चालेल ना, पण मनानं अशी सुंदर पाहिजे ना की तिचा चेहरा जिवारी कोरावा असं वाटलं पाहिजे. आता कुठं शोधायची अशी पोरगी? शोधल कशाला पाहिजे, एकदा वर्दीत तर येऊ दे मला, मग बघ कशी येते माझ्या माग माग. होय, बघू की. बघशीलच तू. म्हणजे तुम्ही दुकान बंद केलं हो ना, आणि मग फोन आला ना, आणि मग प्रेमाचा दरवाजा उघडला. त्यांचा निर्णय असेल, ती म्हणाली की तो माझा निर्णय. बरोबर. मग हो असो किंवा नाही असो. मग दादानी काय केलं? आता लवकर सांगा, छातीत माझ्या धडधडायला लागल्या. मला गीता काकींचा फोन आला होता म्हणून आले मी. हो हो, ये ना. विक्रांत त्या म्हणत होते की ईशा माझी आठवण काढत होती. मुंबईकडे बी लाईट जाती कधी कधी, पर गावासारखा अंधार का तिकडे पडत नाही बघा. काही बी म्हणा, शहरातलं गणितच भारी असतंय बघा. अंधारात गाव किती शांत वाटतंय ना. वेगवेगळे आवाज ऐकू येत आहेत, निसर्ग अनुभवता येतोय. हाही अनुभव छान आहे. तुम्ही घेतला होता हे अनुभव? एकदा यांनीच घडवून आणला होता. मला मस्त काजवे दाखवले होते.